नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता गणेशोत्सव सुरू आहे आणि या सुरू असलेल्या गणपती उत्सवाच्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा। जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होतो तर तेव्हा एक वेगळं चैतन्यमय वातावरण असतं आणि गणेशोत्सवात एक वेगवेगळे उपसण देखील येतात। ऋषीपंचमी असेल, त्यानंतर जो महत्त्वाचा सण येतो तर तो सण म्हणजे गौरी आगमनाचा असतो। तर साधारण गणपती बाप्पा विराजमान झाले तर त्याच्या 3 ते 4 दिवसानंतर गौरी आगमन, ज्येष्ठ गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी आगमन होत असतं। म्हणजे गणपतीच्या आईचं, पार्वतीचं दुसरं नाव गौरी आहे आणि हे या गौरी आगमन आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला होत असतं किंवा ती जी गौरी आहे तर ती गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवली जाते। तर अगदी विधियुक्त पूजन केलं जातं आणि त्यानंतर मग गौरी आवाहन, गौरी आगमन होतं। तर पारंपरिक पद्धतीने हा सोहळा आपल्याकडे दरवर्षी पार पाडला जातो। तर हा सोहळा कशा पद्धतीने पार पाडला जातो ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर मुख्यत्वे करून जे गौरी आगमन होतं तर ते विशेष करून पाणवठ्याजवळून होतं। नदी, तलाव असेल, विहीर असेल, इथून होतं। आपल्या इथे अगदी पूर्वापार पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने जे आगमन होतं तर ते आपल्या या विहिरीजवळून होतं आगमन। तर सगळं हे आपल्या घरातलं महिला मंडळ आणि विशेष करून हे ज्या गौरी आणल्या जातात त्या महिलांकरवीच आणल्या जातात। तर इथे तयारी आहे गौरी आणण्यासाठी। विशेष करून ही सोनवळीची फुले, तेरडा आहे इथे। तर अशी फुलं नेऊन पितळेचा तांब्या कुठे आहे? तर इथे पितळेचा तांब्या आहे। तर या तांब्यामधून ही सगळी फुलं आहेत। तर विधियुक्त पूजन केलं जातं या तांब्याचं वगैरे। आणि जी फुलं सोनवळीची आहेत, बाकीची ही तेरडा वगैरे बघताय, तर याच्यामध्ये ठेवणार आणि इथून मग घरी प्रस्थान करणार। तर ह्या 7 दगडी आपण घेतो। 7 दगडी, कारण त्यात एक विशेष महत्त्व आहे। कारण पाणवठ्याच्या ठिकाणी 7 आसरा म्हणजे 7 देवींचं वास्तव्य असतं। त्यासाठी त्या दगडी आहेत तर त्या धुवून वगैरे घेऊन या पितळेच्या तांब्यात ठेवल्या जातात। प्रथम या पितळेच्या तांब्याला हळद आणि पिंजर लावली जाते। तर तांब्याला हळद पिंजर लावल्यानंतर ज्या 7 आपण दगड घेतो तर ते या पितळ्याच्या तांब्यात ठेवतो। तर हा विडा देखील या तांब्यात ठेवला जातो। आणि बाकीची जी आपण घरी तयारी केली होती सोनवळीची फुलं, तेरडा असेल तर तो त्या तांब्यात आता ठेवला जाणार आहे।
विशेष करून बघायचं झालं तर ही गौरी जेव्हा आपण मांडतो त्यामध्ये फुलं वगैरे ठेवतो पितळ्याच्या तांब्यात, तर त्यानंतर ते पूजन केलं जातं. अगदी फुलं वाहिली जातात, हळद कुंकू वाहिलं जातं आणि हा प्रसाद देखील दाखवला जातो. इथे थोडक्यात साखर असेल, दूध असेल तर ते त्या गौरीला दाखवलं जातं. तर आणखीन एक मुख्य परंपरा म्हणजे ही जेव्हा गौरी घरी नेली जाते तर तेव्हा जे ही महिला मंडळ असतं तर हे जे पाणी आहे तर तोंडात घेतात आणि एकही शब्द न काढता ही गौरी घरात नेल्या जातात. फक्त घंटेचा आवाज असतो, घंटा हलवली जाते आणि ही गौरी घरी नेली जाते गणपतीच्या बाजूला विराजमान करण्यासाठी. तर फक्त घंटा इथे हलवली जाते, घंटेच्या नादेत ही गौरी घरी नेली जाते. तर गौरी आणल्यानंतर प्रथमतः मुख्य देवाऱ्याजवळ गौरी ठेवली जाते आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाच्या बाजूला बसवली जाते.
तर ज्येष्ठ गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी पूजन आणि ज्येष्ठ गौरी विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पाच्या बाजूला. तर आत्ताच आपल्या घरी ज्येष्ठ गौरी आवाहन किंवा ज्येष्ठ गौरीचं आगमन झालेलं आहे. हा सोहळा तुम्ही पाहिलाच असेल. प्रथमतः सर्व आपण जी तयारी केली होती तर महिला वर्गाने विहिरीजवळ नेले आणि त्यानंतर मग तिथे विधियुक्त पूजन करून मग ती गौरी आणली गेली. तर यात काही पारंपरिक पद्धतीने जी गौरी आणण्याची पद्धत आहे तर ती आता आपण बघितली. जेव्हा गौरी आणल्या जातात तेव्हा काही न बोलता तोंडात फक्त पाणी असतं आणि घंटेच्या नादावर गौरीचं आगमन होत असतं. तर गाव तशा परंपरा या उक्तीप्रमाणे काही गावात या थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीनुसार गौरी आणण्याची प्रथा आहे किंवा परंपरा आहे. आता आपल्याकडे अगदी साध्या पद्धतीने ही गौरी आणली जाते, साधारण घंटेच्या नादावर आणली जाते. पण काही गावात जे गौरी आगमन होतं तर ते साधारण ढोल ताशाच्या गजरात हे आगमन होतं आणि विशेष करून पाणवठ्याजवळ म्हणजे तलाव असेल, नदी असेल, इथून ते आगमन केलं जातं. आपल्याकडे विहिरीच्या इथून आगमन केलं जातं किंवा विहिरीजवळ जी सोनावळीची फुलं आहेत, तेरडा किंवा हे सर्व एकत्र करून त्या पितळाच्या तांब्यात भरून मग त्याचं पूजन करून ते आणले जातात. पण प्रत्येक गावात ही प्रथा परंपरा वेगवेगळी असू शकते, मात्र जो भक्तिभाव असतो तो मात्र एकच असतो. गौरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ओवसतात आणि तिसऱ्या दिवशी मग गौरी गणपती विसर्जनाचा सोहळा असतो. तर आता गौरी आल्यात आणि रात्री या गौरींना भाकरी आणि पाल्याच्या भाजीचं नैवेद्य सुद्धा दाखवलं जातो. तर अशी एक पारंपरिक पद्धत आपल्या कोकणात आहे किंवा गणपती बाप्पाच्या उत्सवातला हा एक आणखीन एक प्रामुख्याने उपसण आपण म्हणू शकतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गौरी आगमन हा सोहळा आपण पाहिला. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.